कुटे परिवाराने एक समूह निर्माण केला आणि जे बेरोजगार होते त्या बेरोजगार हाताला काम देऊन सुरेश कुटेंनी मोठा उद्योग निर्माण केल्यानंतर बीड जिल्ह्यातील भूमिपुत्र म्हणून सुरेश कुटेंचं नाव नावारूपाला आलं आणि सुरेश कुटेंवर येथील लोकांनी भरभरून विश्वास टाकला आणि त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रेमही केलं। परंतु गेल्या 8 ते 9 महिन्यापासून कुटे परिवार अडचणीत आल्यानंतर मात्र आज कुटे परिवारावर सर्वत्र अविश्वास निर्माण झालेला आहे। त्याचं कारणही तसं आहे, गेल्या 7, 8, 9 महिन्यापासून सुरेश कुटे हे फक्त तारीख देत आहेत। यामुळे जे ठेवीदार आहेत ते संभ्रमात आहेत आणि आता मात्र ठेवीदारांचा जो संयम आहे तो सुटलेला आहे। याचमुळे आपण पाहिले बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यावर तब्बल आतापर्यंत 9 ते 10 गुन्हे नोंद झालेले आहेत। या सर्व बाबीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन तपास करत असलं तरी यामध्ये ठोस कारवाई करत नसल्याचे सुद्धा आता काही तक्रारी पुढे येतात। परंतु त्यातच आज एक अशी बातमी येते की पुण्यातील त्यांचं जे घर होतं त्या घरातून त्यांना आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती ही सूत्रांकडून मिळत आहे। परंतु याला कोणत्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत दुजोरा दिलेला नाही। यामुळे सुरेश कुटेंना कोणत्या कारणाने अटक करण्यात आलेली आहे आणि नेमकी त्यांना जी मुदत देण्यात आलेली होती दुपारपर्यंत कागदपत्र सादर करण्याची हे याची माहिती अधिकृत मिळाली नाही। परंतु आज त्यांना मात्र नजर कैदमध्ये पुणे पोलिसांनी घेतल्याची जी माहिती आहे ती खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। परंतु यालाच जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून दुजोरा मिळत नसल्यामुळे हे अधिकृत होत नाहीये की सुरेश कुटेंना कोणत्या कारणाने ताब्यात घेतला आहे, नेमकं काय कारण आहे, कोणते कागदपत्र त्यांना मागवण्यात आलेले आहे याची माहिती अधिकृत मिळू शकलेली नाहीये। परंतु आता ठेवीदार मात्र संभ्रमात आहेत। अनेक ठेवीदार अडचणीत सापडलेले आहेत, कारण की ज्ञानराधा परिवारामध्ये जवळपास 2000 ते 2700 पर्यंत जवळपास म्हणजे 2500 कोटींच्या ठेवी आहेत। ह्या ठेवी खूप मोठ्या आहेत आणि जर ज्ञानराधा खरंच बुडाली तर म्हणजे सुरेश कुटे जे आश्वासन देत होते की सर्वांचे पैसे देणार ते जर त्यांना शक्य झालं नाही तर मात्र बीड जिल्हा खूप महाग जाईल आणि ज्यांच्या ठेवी होत्या ते ठेवीदार मात्र परत आर्थिक संकटात येतील, असं मोठं संकट आता ठेवीदारांसमोर निर्माण झालेलं आहे। एकूण आता या परिस्थितीतून सुरेश कुटे कसा मार्ग काढतात, आज त्यांना जे कागदपत्र देण्याचं जे सांगितलेलं आहे ते कागदपत्र देऊ शकतात का, किंवा ते स्वतः माध्यमांसमोर येऊन नेमकं काय प्रकरण आहे हे सांगतात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे।